खरं शनी महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा एकूण शनी शिंगणापूर ट्रस्टमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी येत होत्या. एकतर खोटे ॲप बनवणं, त्यातून कोट्याधी रुपयाची लुबाडणूक भाविकांकडून करणं, त्या ठिकाणी जो अंदागोंदी कारभार आहे, म्हणजे नोकर भरतीचा असेल, तिथं एवढा खर्च प्रचंड दवाखान्यावर केला, दवाखाना बंद आहे. तिथं जे तेल वापरलं जातं शनी मंदिराच्या चबुतऱ्यावर, त्याच्यात अपार आहे. म्हणजे मला वाटतं कोणत्या गोष्टीत अपार नाही असं त्या मंदिराची शनी शिंगणापूर मंदिराची स्थिती आहे. तर सभागृहामध्ये त्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदींनी स्पष्ट आता तशी घोषणा केलेली आहे आणि आता कारवाई सुरू होईल. चौकशी पूर्ण झालीच आहे. पण आता प्रत्यक्ष रूपानं जे त्या दोषी सापडतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची सुद्धा सूचना त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. काय वाटतं या सगळ्या गोष्टींमागे गडाखांच्या आधिपत्याखाली अनेक वर्ष हे संस्थान राहिले, कुठेतरी उंगली निर्देश त्यांच्याकडेही जातोय, कारण तेच कारभार जो आहे पूर्ण त्यांच्याकडे नाही. असं आहे की त्यांनीसुद्धा काही पथ्य पाळायला पाहिजे होती. जबाबदारीतून त्यांना बाजूला जाऊ शकत नाही. ही सगळी जी भ्रष्टाचाराची पालमुळं जी आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेली लोक जे आहेत ती त्यांचेच कार्यकर्ते आहेत. म्हणजे देवस्थानचा सुद्धा पैसे तुम्हाला पुरायला तयार नाही. राजकारणामध्ये तुम्ही लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे, जनार्दन मिळवला पाहिजे. पण तुम्ही ज्या शनी महाराजांच्या तुम्ही पेटीत हात घातला, झोळीत हात घातला, त्याचं प्रायश्चित तुम्हाला आता मिळतं आहे. पण मला वाटतं त्यात काय राजकीय भूमिका काही नाही आहे. शेवटी तुम्ही आधिपत्याखाली तुमचा ट्रस्ट सुरू होता. आज त्या प्रत्येक भ्रष्टाचाराची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. दुसरीकडे जयंत पाटील जे आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाचे देखील चर्चा आहेत. तुमचे देखील चांगले संबंधांचे आगामी काळात काही असं चित्र नाही. काही मला कल्पना नाही. जयंत पाटील साहेबांचं कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, एका राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. मला वाटतं ते योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. मात्र भाजपमध्ये येण्याची इच्छा असली स्वागत होईल. माझंच नाही. म्हणजे असे कर्तबगार नेते आहेत, त्यांचा तर शेवटी तो अधिकार पूर्णपणे पक्ष नेतृत्वाचा आहे. माझे व्यक्तिगत मित्र जरी असले तरी तो पक्ष प्रवेशाचा निर्णय मी करत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.